बातम्या आहे सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने आयोजित माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याची। भोसरी परिसरातील प्रथम इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून ओळख असलेल्या सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या वतीने शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते। शाळेला यंदाच्या वर्षी 50 वर्षे पूर्ण होत असल्याने सर्व माजी शिक्षक व विद्यार्थ्यांना या स्नेह मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते। यामध्ये 1991 ते 1996 च्या बॅचमधील सर्व विद्यार्थी व शिक्षक या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात विविध मान्यवरांच्या हस्ते त्याचबरोबर माजी शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरू करण्यात आली। या स्नेह मेळाव्यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला। यावेळी शिक्षकांकडून त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला। सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या माध्यमातून विविध विद्यार्थ्यांना घडवण्यात आले, ज्यामधील काही विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर व कंपनीच्या मोठ्या पदावर, त्याचबरोबर काही विद्यार्थी परदेशातील कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करत असल्याचा आनंद या शाळेच्या माजी शिक्षकांनी व्यक्त केला। याबद्दल माजी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्या आवाजाला प्रतिक्रिया देत असताना आनंद व्यक्त केला। पाहूयात। आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचा सुवर्ण महोत्सव साजरा होतोय। त्यानिमित्ताने एक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलाय। आपल्या सोबत या शाळेचे काही माजी शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, ते आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, एकंदरीत कसं पाहताय, आज जवळजवळ 50 वर्ष पूर्ण होतात, काही आपले रिटायर्ड शिक्षक असतील, प्रिन्सिपल्स असतील, आपले स्टुडंट्स असतील, ते एकत्र आलेले आहेत। आज आपले जे जुने मेमरीज होते त्याला कुठेतरी उजाळा देण्याचं काम होत आहे, काय सांगाल? 85 ते 90 या दरम्यान मी शिक्षक म्हणून काम केलं। आम्हाला अभिमान वाटतो। सिद्धेश्वर हायस्कूल हे भोसरी मधले पहिले इंग्लिश मीडियम शाळा, तर बेळगोंड शहराने सरांनी अतिशय कष्टातून उभी केलेली शाळा 50 वर्ष ज्यावेळी पूर्ण करते, आम्हाला अतिशय मन भरून आलेलं आहे। आज आमचे सगळे आजी माजी विद्यार्थी शिक्षक आम्ही एकत्र आलेलो आहोत। या अंकुशराव लांडगे सभागृहामध्ये एक स्नेह मेळावा आम्ही इथं अनुभवत आहोत। अतिशय आनंद वाटतोय आणि आपली मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने घडलेले आहेत। आपले शिक्षक बेळगोंड सर, आम्ही सगळे मिळून मेहनतीने आम्ही शाळा उभा केलेली आणि मेहनतीने मुलांना आम्ही घडवलेले आहे। आम्हाला अभिमान वाटतो आमच्या मुलांबद्दल। हा बघा, सिद्धेश्वरचा पहिला बॅचेस प्रोडक्ट अशोक अग्रवाल, डॉक्टर अशोक अग्रवाल होम हॉस्पिटल म्हणून भोसरीमध्ये अतिशय चांगले, आणि त्यांचा भाऊ प्रवीण आज उद्योगपती आहे। आम्हाला समाधान आहे, आम्ही मुलांना घडवलेला आहे। सर, काय सांगाल, एकंदरीत तुमचे शिक्षक होते, आज पुन्हा एकदा ते तुमचे क्लास घेतात, म्हणजे तुम्ही परत पुन्हा एकदा सोबत आलात, काय सांगाल? असे शिक्षक भेटणे खूप अवघड आहे आता, आणि आम्हाला खूप आमच्या शिक्षकावरती आणि आमच्या शाळेवरती खूप खूप अभिमान आहे। आज जे काय आम्ही आहोत आमचे शिक्षक आणि शाळेमुळे आहेत। आता एकंदरीत जर आज पाहिलं तर आज स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलाय। 50वा आपला सुवर्ण महोत्सव ज्याला म्हणतो आपण, तो आयोजित करण्यात आलाय। कसं वाटतं एकंदरीत इथं आल्यावर? आज खूप खूप बरं वाटतंय, असं 50 वर्ष मागे गेल्यासारखं वाटतंय। आणि जे आपण लहानपणी जे मित्र असतात आपले, ते विदाऊट आणि म्हणजे डोक्यात न काही वेगळा विचार करता ही हार्ट टू हार्ट कॉन्टॅक्टने ती मैत्री झालेली असते, आणि अशा मित्रांना भेटल्यानंतर खूप खूप आनंद होते। सर, काय सांगाल, तुम्ही देखील शिक्षक होता, आज तुम्ही या ठिकाणी आलात, काही आपले जुने विद्यार्थी आज भेटतात, तुम्हाला काय वाटतंय, काय आनंद व्यक्त करा? खूप आनंद होतोय। ज्यावेळेला ही मुलं शाळेमध्ये शिकायची, ती घंटा वाजायची, ती प्रार्थना व्हायची, ते राष्ट्रगीत व्हायचं, आणि त्यानंतर ते वर्ग भरायचे। वर्गामध्ये अतिशय शांतता त्यावेळेला असायची। तो सगळा क्षण आत्ता या ठिकाणी मी अनुभवतोय। त्यावेळेचे यांचे चेहरे आणि आत्ताचे चेहरे बघून अतिशय आनंद होतो। भोसरी या परिसरामध्ये ज्या वेळेला ही शाळा सुरू झाली त्यावेळेला काहीही विकास नव्हता। आज जो विकास आपण पाहतोय त्या विकासामध्ये या सर्व विद्यार्थ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे। बरेचसे विद्यार्थी वेगवेगळ्या पदांवर कामं करतायत, कंपन्यांमध्ये कामं करतायत, प्रशासकीय याच्यामध्ये कामं करत आहेत, राजकारणामध्ये काही विद्यार्थी आहेत, आणि ह्या सगळ्यांचा जो विकास पाहतोय तो विकास पाहून आम्हाला सुद्धा अतिशय आनंद होतो। हे घडले आणि यांच्यामुळे आम्ही घडलो, हे वाक्य मला सातत्याने जाणवत असतो। त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी करता आलं याचं समाधान, अतिशय समाधान आहे। सरांचे काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, सरांना अतिशय अभिमान वाटतं की आपले विद्यार्थी घडून आज पुढे गेलेले आहेत, विविध पदांवर काम करताय। एकंदरीत आजच्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतंय तुम्हाला? आजचा कार्यक्रम खूप सुंदर आयोजन झालेला आहे, आणि तसं बघितलं तर विविध बॅचेसचे सर्वच विद्यार्थी इथे आलेले आहेत। पण मला एक सांगू इच्छितो मी की सिद्धेश्वर हायस्कूलनी भोसरीमध्ये जे शिक्षणाचा पाया रोवला ना, तो म्हणजे
खरंच उल्लेखनीय आहे. म्हणजे भोसरी तशी वंचितच होते शिक्षणापासून, आणि जी आता आमचे गुरुजन वर्ग आहेत यांनी ज्या प्रकारे आमचा अभ्यास घेतला तो म्हणजे ना तो इतका सुंदर प्रमाणे घेतलेला अभ्यास आहे की त्याच्यातून आज हे सर्व विद्यार्थी घडलेले आहेत. यांनी खरंच खूप कष्ट घेतलेले आहेत. मला आठवतं की सकाळी 6 वाजता सुद्धा शाळेमध्ये बोलत होते आणि रात्री 11 पर्यंत सर क्लासेस घ्यायचे. त्यानंतर मला ऍक्सेस असं होतं की रविवारी सुद्धा शाळा क्लासेस घेत होती आणि यांचे आम्ही खरंच ऋणी आहोत. डेफिनेटली आम्ही लहानाचे मोठं भोसरीमध्ये झालेलो आहे. जेव्हा भोसरी MIDC त्याचं रूप घेत होती त्यावेळेस आम्ही पण आमच्या शाळेमध्ये बहिरगौंड सरांच्या मार्गदर्शनाच्या खाली आम्ही पण आमचं जे काही शैक्षणिक कौशल्य होतं ते आम्ही घेत होतो. आणि आज जो काही हा विकास आहे हा जो काही विकास आहे हा खरं वाखण्याजोगा आहे. म्हणजे कुठलाही पक्ष असू दे किंवा कुठलाही नेता असू दे, हे जे काही घडवलेले आहेत आम्ही या शाळेचे ऋणी आहेत. आम्हाला त्यावेळेस आम्ही इंग्लिश मीडियम मध्ये होतो त्यावेळेस आमच्या प्रिन्सिपल सर आम्हाला टाय बूट एक प्रॉपर युनिफॉर्म त्यांनी त्यावेळेस आम्हाला हे केलं म्हणजे घडवलं. आणि आज त्या संपूर्ण याचं म्हणजे आज कळस झालेला आहे की तुम्ही जर बघितलं तर कमीत कमी ह्या शाळेने 100 डॉक्टर दिलेले आहेत, 500 पेक्षा जास्त इंजिनियर दिलेले आहेत, 200-300 पेक्षा जास्त वकील दिलेले आहेत, काही चार्टर्ड अकाउंट घडलेले आहेत. म्हणजे हे खरंच म्हणजे खूप मोठं कौतुक आहे. आणि बहिरगौंड सरांचं जे काय होतं ना कौशल्य त्यावेळेस त्यांनी शॉर्ट हँड सारखे, हॉकी सारखे, क्रिकेट सारखे लेदर बॉलवरती आमच्या टुर्नामेंट भरायच्या शाळेमध्ये. एवढं ह्या पूर्ण शाळेला त्यांनी योगदान दिलेलं आहे. आम्ही खरंच त्यांचे आभारी आहे. तर या ठिकाणी या शाळेचेच एक विद्यार्थी असलेले अजित गव्हाणे देखील या ठिकाणी आलेत. अजित भाऊ, खरं तर आपण पाहतोय तुमची 95-96 ची बॅच सगळी एकवटलेली आहे. तुमचे सगळे माजी शिक्षक आहेत, त्यांना देखील तुमचा अभिमान वाटतो. आज राजकारणात तुम्ही पुढे आलात, नेमकं काय सांगाल तुम्ही? ही जी शाळा आहे सिद्धेश्वर हायस्कूल, आमच्या बहिरगौंड सरांनी 50 वर्ष आज शाळेला झाले. आणि या शाळेची जी सुरुवात झाली ज्यावेळेस इथं खाजगी शाळा मराठी माध्यमाची पण नव्हती त्यावेळेस इंग्लिश माध्यमाची शाळा बहिरगौंड सरांनी सुरू केली. आणि हे माझे सगळे शिक्षक आहेत आमचे, यांचं फार मोठं योगदान आहे. इथल्या कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा सरांनी सुरू केली आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधनं शिकून बाहेर पडले. आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम आमच्या शाळेतले विद्यार्थी करतायत. अनेक जण परदेशात आहेत, कोणी व्यवसायामध्ये खूप पुढे गेलेत, कोणी डॉक्टर झालेत, कोणी इंजिनियर झालेत, कोणी वकील झालेत. वेगळ्या फील्डमध्ये मुलं खूप छान काम करतायत आणि त्याचं संपूर्ण श्रेय शाळेचं, बहिरगौंड सरांचं आणि आमच्या शिक्षक वर्गांचं आहे. आणि बहिरगौंड सरांकडनं प्रेरणा घेऊन या भोसरी परिसरामध्ये आमचे ढवळेश्वर सरांनी पण फार मोठी संतसाई स्कूल सुरू केली आणि ती पण फार मोठी नावारूपाला आलेली आहे. त्याचबरोबर प्रियदर्शिनी स्कूल सुद्धा ही सिद्धेश्वर शाळेच्या माध्यमातून म्हणजे सिंग फॅमिलीनी त्याच्यातनंच प्रेरणा घेऊन प्रियदर्शिनी स्कूल एवढी मोठी आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये काम करते. आमचे पवार सर जे आहेत ते नंतर जैन संघटनेमध्ये गेले आणि त्या ठिकाणी तिथं पण त्यांनी फार मोठं योगदान दिलं आणि खूप छान ती पण संस्था काम करते. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या शिक्षकांनी पण फार मोठं काम केलं आणि हे सगळे शिक्षक वर्ग नुसतं शिक्षक नाही, ते समाजाचं देणं लागतो आपण या भावनेतनं सतत काम करत असतात आणि आम्ही सगळेजण सतत त्यांच्या संपर्कात आहोत. त्याच्यामुळं ही सगळी मंडळी फार प्रेरणादायी आहेत आणि शाळेला आज 50 वर्ष होत आहेत. बहिरगौंड सर काही वर्षापूर्वी गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच फार दुःख झालं आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक अडचणी आल्या होत्या, परंतु त्या अडचणी आम्ही सगळ्यांनी मिळून सोडवल्या आणि पुन्हा एकदा शाळा एक चांगल्या उंचीवर नेण्याचं काम आम्ही सगळे मंडळी करतोय. आणि त्याला अर्थात त्यांची जी फॅमिली आहे, त्यांचं जे ट्रस्ट आहे, त्याच्या माध्यमातून चांगले एज्युकेशन देण्याचा प्रयत्न, जे बहिरगौंड सरांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आणि ते पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सिद्धेश्वर शाळेची आहे, इथं अतिशय गरीब कुटुंबातली, मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं शिकतात आणि त्यांना फी मध्ये एवढी सवलत दिली जाते, कदाचित त्या मुलांचं इंग्लिश माध्यमाचं शिक्षण त्यांना कधीच मिळू शकलं नाही, परंतु हे फक्त आणि फक्त बहिरगौंड सरांच्या दूरदृष्टीतून झालेलं आहे. मॅडम, काय सांगाल? खरं तर आज आपला सुवर्ण महोत्सव म्हणता येईल त्याला, 50 वर्ष झालेले आहेत. सगळी आपली 95-96 ची बॅच या ठिकाणी आलेत. आमचे सर बहिरगौंड सर ते ट्रस्टी आणि फाउंडर होते. त्यांनी भविष्याचा विचार करून ग्रामस्थ मुलांना
जे खेडेगावातल्या मुलांना त्यावेळेस तेवढं शिक्षित नव्हतं, पण पुढचा विचार करून त्यांनी इंग्लिश मिडियमची शाळा त्यांनी सुरू केली. हार्डली मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा 3रीचा वर्ग होता आणि मला वाटतं 17-18च मुलं होती पहिल्या बॅचची. पण त्यानंतर इतकं म्हणजे डेव्हलप झाली ती शाळा आणि म्हणतो ना आपण की रम्य ते बालपण त्याप्रमाणे आणि छडी लागे छमछम विद्या येई गमगम. आता ही सगळी मुलं आम्हाला म्हणतात त्यावेळेस तुम्ही जे डेडिकेशन केलं त्याचं आम्हाला आता ते फळ मिळतं. आणि ही मुलं सुद्धा इतकी आत्मीयतेने ती शिकली तिकडे आणि त्यांनी आपल्याला स्वतःला म्हणजे खूप प्रगती करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी उंची गाठली. म्हणजे स्काय इज द लिमिट फॉर देम. आम्हाला आज इतका अनुभव आहे की राजकारणात असू दे, मेडिकल क्षेत्रात असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी खूपच उंची गाठलेली आहे आणि आम्हाला त्याचं समाधान आहे. खूपच समाधान वाटतं. वी आर व्हेरी प्राऊड. आपले अनेक विद्यार्थी आहेत, काही परदेशात शिकायला गेलेत, काही ह्या ठिकाणी आहेत. आता अजित भाऊंचं उदाहरण म्हटलं तर आता ते राजकारणात पुढे आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे जे तुमचे स्टुडंट होते आज त्यांच्याकडे पाहताना काय वाटतं? अजित तर असा विद्यार्थी होता अगदी सोबर, शांत, एकदम म्हणजे अभ्यासात सुद्धा डेडिकेशन. तो कधीच असा खूप मस्ती वगैरे करणारा नव्हता, त्याची कधीच कंप्लेंट नव्हती. पण त्यांनी इतकं शिक्षणामध्ये तो पुढे गेला आणि छानच त्यांनी आता तर तो राजकारणात सगळ्यांनाच तो माहिती. भोसरी आता तर आमदारकीच्या शर्यतीत ते आहेत. काय वाटतं एकंदरीत? नाही, त्यांचं कामच इतकं चांगलं आहे ना, डेडिकेशन इतकं चांगलं आहे ना. माणसाचं कसं तुम्ही जेव्हा कामात झोकून देता तेव्हा तुम्हाला रिटर्न्स त्याचे मिळतात. आणि ऑल आर हिज साईड सगळेच आहेत. कोणीच असं म्हणणार नाही की ते काही हे करत नाही, इकडे लक्ष नाही तिकडे लक्ष नाही, असं काही नाही. प्रत्येक भागामध्ये जाऊन ते स्वतः त्याची सुधारणा काय पाहिजे, विकास कसा पाहिजे, इथे काय कमी तिथे काय कमी याची सगळी स्वतः पर्सनली जाऊन ते बघतात आणि त्यामुळे लोकांचा प्रतिसाद त्यांना चांगले मिळतो. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा त्यांच्या पेपरमध्ये नाव वाचतो, टीव्ही मध्ये कधीतरी न्यूज बघतो, तर आम्ही अगदी अभिमानाने सगळ्यांना सांगतो की आमचा विद्यार्थी, आमचा माजी विद्यार्थी, माझा स्टुडंट आहे. त्याचा आम्हाला छान वाटतं. मोठ्या संख्येने सगळे आपले आजी माजी शिक्षक एकवटलेत, विद्यार्थी एकवटलेत. आजचं वातावरण पाहता कसं वाटतंय? जे आपलं रियुनियन झालं आज, काय वाटतंय? आजचं वातावरण हे इतकं आनंदमयी आहे की शब्दात वर्णन करता येत नाही. आय एम एक्साइटेड टू मच दॅट वी आर मीटिंग आफ्टर लॉंग टाइम. जो 50 वर्षामध्ये हा दुसरा सिद्धेश व्हॅलिमनीचा जो रियुनियनचा कार्यक्रम होता तो मेगा रियुनियन होते. त्याच्यामार्फत एवढंच एक सांगू शकते की आपण आपलं काम करत राहावं, नवीन नवीन शिकत राहावं, स्वतःला झोकून द्यावं आणि आपली प्रगती करावी. सगळेच काहीतरी आपल्याकडे कला विश्वामध्ये आपले गुण घेऊन आलेले असतात आणि समोरची व्यक्ती सांगते तुम्हाला की तुम्ही हे करा, आम्हाला हे आवडतंय आणि त्यानुसार तुम्ही ते जर आत्मपरीक्षण केलं त्यानुसार तुम्ही करतात. माझ्या बाबतीत असं झालं की मी शिक्षक म्हणून जेव्हा जॉईन झाले तेव्हा फक्त सायन्स शिक्षक अपॉइंटमेंटला मला बोलवलं होतं इंटरव्ह्यूला आणि टेस्टिंग झालं, ऑब्झर्वेशन झालं मुलांनी आणि सांगितलं की या शुक्ला मॅडम ज्या आहेत त्या आम्हाला चांगला आहे सायन्सला, त्यांना तुम्ही अपॉइंट करा. तेव्हा मी जस्ट ग्रॅज्युएट होते. मग त्याच्यानंतर सरांनी जे त्यांचं लोकल कनेक्शन होतं भोसरी गावामध्ये, ज्यावेळेला भोसरी गाव हा रुरल अर्बन डेव्हलपमेंटमध्ये वर्कर आणि शेतकरी किंवा अगदी मागासलेला मला ते जाईल, तर इंग्लिश मिडियम स्थापन करणं म्हणजे अत्यंत टफ कॉम्पिटिशन होती. त्यात त्यांनी फाउंडेशन करून हा जो वास्तूचा भाग आहे सिद्धेश्वरचा आज इथपर्यंत आणला आहे, तो म्हणजे खरंच म्हणजे त्याचा शब्द किंवा कौतुक नाही आज ते आपल्या हयात नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेलं कार्य, त्यांच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी किंवा सहकाऱ्यांनी दिलं मोलाचं जे योगदान आहे त्याला पण आपण नुसतं शब्दात व्यक्त करू शकतो पण अनुभवू शकतो एवढं मला निश्चित म्हणतो. सगळ्या विद्यार्थ्यांनी एक वेगळी उंची गाठलेली आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे अजून आणखी प्रगती करण्यासाठी तुम्ही काय शुभेच्छा द्याल? माझ्याकडे एक आता या शाळेतल्या 2 मुलांचं उदाहरण आहे जिवंत. त्यातला एक मुलगा हा विनायक सपकाळ म्हणून लेफ्टनंट कर्नल मराठा इन्फंट्री मध्ये मला वाटत आहे आणि त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. ही एक शाळेची एक मोठी अचिव्हमेंट आहे की आयुष्यामध्ये आपल्या शाळेतला एक विद्यार्थी डिफेन्स मध्ये जाऊन बाउंड्रीवरती देशसेवा करतो आहे. आणखी एक दुसरा विद्यार्थी आहे तो प्रसाद गायकवाड म्हणून, तो सुद्धा SRPFच्या बॉर्डरला हेड कॉन्स्टेबलचं काम करतोय, जे अत्यंत अवघड जिकिरीचं काम आहे देशसेवा करणे. असे अनेक विद्यार्थी असतील पोलीस किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये व्यवसायामध्ये, त्यांनी आपली प्रगती केली आहे आणि त्यांनी ते करत
आपलं उंचीचा कळस गाठून शाळेचं आणि आपल्या परिवाराचं आणि गावाचं नाव पुढे न्यावं. अजित सारखे तर विद्यार्थी आहेतच गव्हाणे साहेब, त्यांचं पण डिवोशन मॅडम म्हटल्याप्रमाणे ते करतायत. एवढ्या लहान वयामध्ये ते जे करतायत त्याला म्हणजे शब्द नाहीयेत. हे त्यांनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवत राहावं एवढंच मी सांगू शकते. राजकारणात सक्रिय झालेले आहेत, आमदारकीच्या आता शर्यतीत आहेत, तर त्यासाठी काय सांगाल तुम्ही? म्हणजे एक शिक्षक म्हणून आपला विद्यार्थी जेव्हा राजकारणात पुढे जातो तेव्हा कसं वाटतं? मॅडमनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत शांत आणि मनमिळावू आणि समाज कार्य करण्यात झोकून देण्याची आवड असणारी व्यक्ती ही समाजामध्ये त्याच दिशेने जाईल एवढी आशा विश्वास पण आहे त्यांच्याबद्दल. म्हणजे ते करतील पूर्ण, त्यांना जे स्वप्न साकारायचंय त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत हे दिसतंय. It's a great pleasure to be here in this union. And I'm very happy. I have a goosebump on me that I have met all my classmates. All the memories are been come fresh, and it's very good that we are here, and we are here, and we are to the very high post now. As I'm working in a Pune Corporation School since from 20 years. This is only because of Siddheshwar High Schools. They have given us the knowledge. Because of that, I'm to that grade. And I'm earning more than what I have expected from myself. And it's only I'm telling because of our school, Siddheshwar School. मी एवढी प्राऊड आहे की माझ्या शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल, मित्रांबद्दल तर सांगायलाच मला शब्दच नाहीयेत, कारण का हे आहेत म्हणून आज इथं आहे मी. कसं वाटतं म्हणजे लहानपणीचे अजित गव्हाणे आणि आता ते राजकारणात पुढे आलेले आहेत, आमदारकीच्या शर्यतीत एकंदरीत काय वाटतं? आमदारकीच्या शर्यतीत तर मी सांगू शकते येणारच डेफिनेट, कारण का त्याचं कामकाज तसं आहे. मी खूप म्हणजे त्याचं इथंच नाहीये, भोसरीमध्ये पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये त्याचं खूप म्हणजे कामकाज खूप छान आहे त्याचं सगळं, आणि ते होणार. मी तुम्हाला सांगते डेफिनेट आमदारकीला येणार, हे तर मी शब्द देते तुम्हाला. जसं तुम्ही उल्लेख केला, तुम्ही देखील गव्हाणे वस्तीच्या आत या ठिकाणचे स्थानिक आहात. एकंदरीत स्कूलमध्ये कशा पद्धतीने वातावरण होतं, आत्ताचं काय वाटतं? कारण एवढ्या वर्षानंतर तुम्ही सगळे एकत्र आलात, काय वाटतंय? माझं बालपण गव्हाणे वस्तीतच गेलेलं आहे, त्यामुळे एकमेकांशी जुळून राहणं हे पहिल्यापासून आमचं होतच, अजूनही तसंच आहे. एक फोन केला की सगळं एकत्र येणं जमणं, किंवा आता मनोजनी जसं हे अरेंज केलं, सगळं अरेंज करून एकमेकांना भेटणं, आपल्या माझे शिक्षकांना भेटणं हे सगळ्यात मोठा उद्देश, किंवा त्यांच्यामुळे जे आज आहोत ही मला जी संधी मिळते तुमच्याशी बोलायला, की केवळ त्या शाळेमुळे. तुमचेच क्लासमेट असलेले अजित गव्हाणे आता हे राजकारणात सक्रिय झाले, त्यांची बहीण आपल्याशी बोलत होती ज्यांच्याबद्दल तुम्ही आता बोललात. एकंदरीत कसं वाटतंय की तुमचा क्लासमेट आज पुढे आलाय राजकारणात, आता आमदारकीच्या शर्यतीत तो येऊ पाहतोय, म्हणजे आलेलाच आहे. एकंदरीत काय शुभेच्छा द्याल त्याला पुढे? आमच्याच जर शाळेचा विद्यार्थी जर राजकारण क्षेत्रात एक करिअर बनवतो तर डेफिनेटली आमची शाळा आणि शाळेचे सगळे विद्यार्थी त्याच्या पाठीमागे कायम उभे असणार. इट्स अ प्राऊड फिलिंग फॉर दॅट. आज जो मुनीश पाटीलने जो कार्यक्रम ठेवला त्याच्या मागे त्याचे सगळे देव होते, त्याच्या मागे आम्ही सगळ्यात त्यांना पाठिंबा दिला की हा कार्यक्रम ठेव तू, कारण आपण 40 वर्षांनंतर आपण शिक्षकांना भेटणार आहे परत. आणि विशेष म्हणजे आमचे भाऊ ते शाळेचे माजी विद्यार्थी, सिनियर विद्यार्थी होते, आणि ते जर राजकारणामध्ये जर पुढे जात असेल तर आम्हाला अभिमान आहे की आमच्या शाळेतला एक विद्यार्थी आज मोठ्या टॉप लेवल एक MLA होतोय, ते आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. एवढं सांगू शकतो. त्यांना भावी पिढीमध्ये MLA होणारच आहे आमच्या, कारण मी राहतो त्या एरियामध्येच, त्यांच्याच वॉर्डामध्ये राहतो मी. तर माझी अपेक्षा की भाऊनी खूप मोठं MLA पेक्षा पण पुढे मोठं खासदार, की त्यांचे मोठं स्वप्न ते पण पुढे पूर्ण व्हावं, एवढंच अपेक्षा आहे माझी. माझं नाव सुगन राजपुरोहित, मी सिद्धेश्वर शाळेत शिकलेलो आहे आणि खूप चांगले अनुभव होते. आणि त्या काळात सरांनी जी शाळा सुरू केली, आम्ही तिघे भावंड त्या शाळेत शिकलो, आणि इंग्लिश मीडियमची शाळा ही भोसरी गावात पहिली शाळा होती त्यांची. आणि तिथून सर एवढे आमचे स्ट्रिक्ट होते की त्याच्यामुळे आम्ही हे घडलो. आणि आज आम्ही प्रत्येक जण जे आमच्या वर्गातले पण आहे, शाळेतले आहे, प्रत्येक जण काही ना काही चांगल्या पोस्टवर आहे, काही चांगले उद्योजक आहेत. खूप छान वाटतं सगळ्यांना बघून. अजित भाऊ पण खूप चांगलं काम करतात आणि राजकारणात त्यांनी एवढं उंच पदावर हे गेलेत, आणि आता पण त्यांचं चांगलं योगदान आहे सामाजिक कार्यामध्ये. बाकी मित्रमंडळी वगैरे जे काय ते पण सांगा, आणि सगळ्यांना हीच शुभेच्छा आहे की त्यांच्याकडनं चांगलं काम घडावे आणि समाजासाठी चांगलं काहीतरी करावं, हीच शुभेच्छा सगळ्यांना. माझं नाव श्रीधर शिंदे, मी आता सध्या जनरल मॅनेजर R&D 3M या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो. मी 1991 बॅचचा पास आउट आहे या शाळेचा, आणि आम्ही 4ही भावंड या शाळेत शिकलो. ही भोसरीतली पहिली इंग्लिश मिडियम शाळा होती. आणि जे मी आज पाहतोय आमच्या मुलांना, ज्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये वगैरे शिकतात,
पण जे आमच्या काळी 1990-91 साली सरांची दूरदृष्टी एवढी होती की त्यांनी जे जे केलं किंवा जे आम्हाला ऍक्टिव्हिटीज होत्या त्या आज इंटरनॅशनल स्कूलमध्ये पैसे देऊन सुद्धा मिळत नाही. पण जे एथिक्स किंवा जे आम्हाला शिस्त सरांनी लावली ते आमच्या पूर्ण आयुष्यात आजपर्यंत आम्हाला ती कामाला येते. आणि मी तर जवळपास कित्येक मित्रांना आज एक नाही म्हणलं तर 15 ते 20 वर्षांनी भेटतोय. हा आनंदाचा खूप आनंदाचा क्षण आहे आणि खरोखर हे असे क्षण परत परत यावेत हीच अपेक्षा आहे. मी गणपत रतनचंद मेहता, सिद्धेश्वर शाळेमध्ये मी, माझा भाऊ आणि बहीण तिन्ही जणांनी आम्ही शिक्षण घेतलं. सिद्धेश्वर शाळा जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही सरांनी एक डबल रूम मध्ये शाळा सुरू केली, त्यावेळीपासून आम्ही सगळेजण शिकत होतो. आज शाळा सिद्धेश्वर एवढं मोठा वृक्ष झालाय आणि त्यांची घडवण, या सगळ्या अनुभव आणि सगळे मित्रांना आज भेटून भरपूर आनंद झाला. आणि सर्वात जास्त सर्व शिक्षकांना भेटून सर्वात आनंद झाला. त्यांना आज एवढं बघून सगळं मन एकदम चांगलं संपन्न झालं. हे सगळं बघून आज जे बेरगोंड सरांनी जी शाळा उभी केली त्याचा आज वृक्ष झालेलं दिसून सगळं आनंद चांगलं वाटतंय. आणि त्यांना माझ्यातर्फे आणि माझ्या परिवाराने 1991च्या बॅच तर्फे श्रद्धांजली वाहत करतो. नमस्कार, माझं नाव सलीम शेख आणि मी सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम शाळेचा 1991 बॅचचा विद्यार्थी आहे. छोटीशी गोष्ट सांगायची म्हणजे साधारणपणे 85 मध्ये ज्यावेळेस ही शाळा चालू झाली, भोसरी हे जे गाव होतं हे खूप छोटंसं गाव होतं. प्रथम इथे राहणारी जी वस्ती होती, जे राहणारे नागरिक होते ते खूप मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास होते, म्हणजे गरीब व्यवस्थित त्यांचे कामगार वर्ग होता. हे MIDC मध्ये काम करणारे लोक. तो आर्थिक उत्पन्न तितकं नव्हतं, पण इतक्या कमी आर्थिक उत्पन्न असताना देखील बेरगोंड सरांची जी दूरदृष्टी होती त्यांनी इंग्लिश मीडियम शाळा चालू केली. कामगारांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी एक काळ असा होता की मी माझी स्वतःची सांगतो, अशी परिस्थिती होती की आमच्याकडे फी भरायला पैसे नव्हते, परंतु आम्हाला शिक्षणाला कधी थांबवलं नाही सरांनी. आमची परिस्थिती अशी नव्हती की आम्ही आज या महिन्यात फी भरलो की अगल्या महिन्यात फी भरू शकत नव्हतो, परंतु शिक्षण आमचं कधी थांबलं नाही. आणि त्या 80, 85, 90च्या काळामध्ये शॉर्ट हँड, टायपिंग सारखे कोर्सेस आम्हाला सरांनी शिकवले. एक बेस्ट थिंग होती की आम्हाला सरांनी सुपरविजन क्लासेस म्हणून एक प्रथा चालू केली होती की ट्युशन नावाचा प्रकार नव्हता हा, की आज आपल्याला जे प्रत्येक विषयासाठी मुलांना ट्युशन द्यावं लागतात. आम्हाला कुठल्याही प्रकारचं ट्युशन नाही, सर स्वतः ट्युशन घ्यायचे आम्हाला शाळा सुटल्यानंतर 10वी वर्गाच्या मुलांना, आणि मॅक्सिमम टाइम 100% हा रिझल्ट लागायचा. तर आज हा जो आम्ही हे दिवस पाहतोय, आमची मुलं सुद्धा जे शिकली ते आमच्यामध्ये जे संस्कार घडले ते बेरगोंड सरांमुळे आणि जो शिक्षकाचा स्टाफ होता त्यांच्यामुळे. हे अक्षरशः शैक्षणिक उपकार आहेत आमच्यावरती आणि आम्ही ते कमीत कमी आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकणार नाही. त्याच्यामुळेच हा आमच्यावरती परिणाम झाला की आम्ही सुद्धा शिकलो, पुढे उच्च शिक्षण घेतलं. विशेषतः आज जवळजवळ 30 वर्षानंतर आम्ही कित्येक मित्र कमीत कमी 30 वर्षानंतर भेटतोय. 91 मध्ये आमची पासआउट झाली, कुणी डॉक्टर झालं, कुणी इंजिनियर झालं. या नोकरी तर करतातच आहेत, स्वतःचा बिझनेस पण परदेशात मध्ये जाऊन करतायत. नमस्कार, मी डॉक्टर अविनाश तळोले. मी गेले 30 वर्षापासून भोसरी येथे, भोसरी आळंदी रोड येथे अंकुर हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल चालवत आहे. तर प्रथमतः शाळेचे प्रिन्सिपल सर, बेरगोंड सर, तसेच सगळा शिक्षक वर्ग यांचे मी मानावे तेवढे आभार कमी आहेत. जुन्या आठवणी म्हणजे ज्या वेळेस शाळा सुरुवात केली ती अतिशय तुटपुंजा सोयीसुविधांनी सुरुवात झालेली. पत्राच्या खोल्या होत्या, बाजूला गोठा होता, तशा खडतर परिस्थितीत शाळा निर्माण झाली. त्यावेळेस उत्पन्नाचं साधन किंवा पैसा हा बघण्यापुरता सुद्धा नव्हता. त्यावेळेस मला आठवतंय आमच्या शाळेची फी अवघे 1.5 ते 2 रुपये होती, परंतु त्यावेळेसची परिस्थिती पाहता ती 1.5 ते 2 रुपये फी सुद्धा भरण्याची आमची ऐपत नव्हती. जवळपास 6 महिने ते वर्षभर फी भरू शकलो नाही. ही खूप म्हणजे त्यांनी जे संस्कार, त्यांनी जे शिक्षण किती महत्वाचं आहे त्यांनी आमच्या मनावर जे बिंबवलं
त्याचमुळं मी माझी स्वतःची प्रगती व माझ्या परिवाराची तसेच माझ्या बरोबर जे मित्र परिवार तोही खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षण धंद्यात आहे. आपण पाहतोय तुमच्यासारखेच अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. आज तुम्ही डॉक्टर झालात. तुमचे अजून एक बॅचमेट आहेत अजित गव्हाणे म्हणून, स्थानिक आहेत या ठिकाणचे, राजकारणात आता पुढे आलेत. ते त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण सरनी त्यांनाही घडवलं होतं, आज त्यांचे मित्र देखील अभिमान व्यक्त करतात ते राजकारणात पुढे आले. त्यांच्याबद्दल काय वाटतं? अजित भाऊ गव्हाणे ते मला 1 वर्ष सिनियर होते. पूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचा राजकीय प्रवास चालू केला तो थक्क करणारा आहे. त्यांचं विशेषतः त्यांची एकही निवडणूक हरलेली नाही. नगरसेवकापासून 5 ते 6 वेळेस नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्षपद, तसेच आता पिंपरी चिंचवड चे अध्यक्षपद, तसेच आता जे आमदारकीची जे येऊ घातलेली निवडणूक आहे त्यांनी त्यात उभे राहत आहेत. त्यांना आमच्या पूर्ण शाळेतर्फे, आमच्या बॅचतर्फे खूप सारे धन्यवाद आहेत, आभार आहेत व आमच्या अख्खी शाळा त्यांच्या मागे ठामपणे उभी आहे व ह्या वर्षी ते 100% निवडणूक जिंकून येतील हा विश्वास आहे. माझं नाव चंद्रशेखर हनुमंत कलशेट्टी. मी बॅच 1991 मध्ये पासआउट झालो सिद्धेश्वर हायस्कूल मधनं. आज हा सुवर्ण महोत्सव विद्यार्थी मेळावा जो ठेवलाय, शाळेला एवढे 50 वर्ष पूर्ण झाले, ह्या निमित्ताने सगळ्यांना आमंत्रित करून एकत्रित आणून शिक्षकांना जो भेटण्याचा आनंद झाला तो अवर्णनीय आहे खरंच. आणि इतकं छान वाटलं की मित्रपरिवार पुन्हा एकदा काही मित्रांना भेटलो अनेक वर्षानंतर, काहींना 30 वर्षानंतर भेटलो, तर त्याचा आनंद खरंच एक वेगळाच आहे. आणि असं वाटायला लागलं की नाही, हे आपले मित्र परिवार आयुष्यभरासाठी हे संबंध असे इतके दृढ आहेत की जेणेकरून आपण अनेक वर्षानंतर भेटलं तरी तो आपलेपणा जाणवतो. आणि खरंच शाळेला आम्ही बघितलं की आम्हाला घडवण्यात काहीही कमी ठेवलं नाहीये. चांगले शिक्षक होते आम्हाला शिकवायला, एक्स्ट्रा क्लासेस ठेवले होते, परीक्षेला पूर्ण तयारी करण्यासाठीचे वेगवेगळे वर्ग संध्याकाळचे, म्हणजे जसं कुठलेही ट्युशन लावायची आवश्यकता नाही असं सरांचं नेहमी असायचं की तुम्ही यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या तुम्हाला गरजेच्या आहेत त्या सगळ्या आम्ही गोष्टी पुरवू, आणि ते खरंच पुरवल्यात. आणि अनेक कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा शाळा तशीच चालू राहिली आणि विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी त्यांनी प्रयत्न केलेले ते आज भैरगोंड सरांना खरंच आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही ह्या शाळेचे विद्यार्थी आहोत. सरांनी जे स्वप्न पाहिलं होतं की आपले विद्यार्थी उच्च शिक्षित व्हावेत, ते उच्च शिक्षित विद्यार्थी आज पाहायला मिळतात. कठीण परिस्थितीमध्ये शाळा सुरू झाली होती, आज 50 वर्ष होतात. आपलेच काही माजी विद्यार्थी आता ते शाळेच्या बोर्डवर आहेत. अजित गव्हाणे हे शाळेच्या आता बोर्डवर, म्हणजे शिक्षकांनी शिकवलेला जो विद्यार्थी होता तो आता स्वतः शाळेच्या बोर्डावर, आता ते राजकारणात पुढे येतात. त्यांच्याबद्दल काय वाटतं? अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? नाही, जसं अजित भाऊ गव्हाणेंचं जे आहे त्यांचा तो विद्यार्थी तर असल्यामुळं त्यांचा जो शाळेसाठीचा योगदान आणि समाजासाठीचा जे कष्ट करण्याची त्यांची वृत्ती आहे, समाजामध्ये जे प्रेम निर्माण करून समाजाला पुढे घेऊन जाण्याचं जे आहे ते खरंच अभिमानास्पद आहे. आणि त्यासाठीच त्यांचं जे राष्ट्रामध्ये आपण उच्च आपला नागरिक सुधारित व्हावा, त्याच्यासाठी जे काय करायचं असेल ते खरंच करताना पाहिलं आणि ते दिसतंय की येणाऱ्या काळामध्ये ते तितकेच ध्येयाने, त्या ध्येयनिष्ठेने काम करत राहतील. तर ही विधानसभेतली भोसरीची त्याच्यात ते त्या रिंगणात आहेत. काय वाटतं एकंदरीत पाहता? त्यांच्या त्या कामाची पावती नक्कीच समाज देईल त्यांना की ह्या मताद्वारे, जेणेकरून ते येणाऱ्या काळामध्ये यशस्वी होण्यासाठी जे त्यांची कामाची पावती आहे ती समाज त्याची देईल त्यांना. नमस्कार, माझं नाव किरण श्रीकांत धुमाळे. मी सिद्धेश्वरचा 1991 बॅचचा विद्यार्थी आहे. सिद्धेश्वर जेव्हा आमचं ऍडमिशन झालं होतं त्यावेळी शाळेची परिस्थिती फार नाजूक होती आणि भोसरी सारख्या गावठाणात इंग्लिश मीडियम सुरू करावी हे जे संकल्प सरांनी मांडला होता, भैरगोंड सरांनी, त्याला आम्ही आज खूप मानतो. कारण इथे शाळा चालवणं खूप अवघड होतं आणि आज इतके विद्यार्थी या शाळेने घडवलेत. आज सगळे त्या रूपातून विद्यार्थी आलेत, विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक आलेत, सगळ्यांचा सन्मान होत आहे आणि एकत्र एका प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर खूप आनंद होत आहे. आणि असे विद्यार्थी बरेचसे डॉक्टर्स घडलेत. मी स्वतः बिझनेसमध्ये आहे, उद्योजक आहे. आमच्या बॅट्समॅचमध्ये काही डॉक्टर्स आहेत, काही आउट ऑफ स्टेट्स पण आहेत, काही आउट ऑफ कंट्री पण आहेत आणि याच्यामध्ये
त्यामध्ये राजकारणामध्ये पण सक्रिय झालेले जसे अजित भाऊ गव्हाणे आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या शाळेसाठी योगदान दिलंय. शाळाही त्यांना योगदान करते भरपूर. आणि एक त्यांना शुभेच्छा द्याव्याशा वाटतात की आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये ते 100% निवडूनच यावेत. आणि शाळेचे ते अध्यक्ष पण आहेत SEMS चे, आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. खूप मोठा बदल आहे या 40 वर्षात. जो बदल आम्ही पाहिलेला आहे त्याचं मूळ आहे ते शिक्षणच आहे, आणि या शिक्षणातूनच सगळे घडलेले आहेत. जे कोणी डॉक्टर्स आहेत, कोणी आज समाजात पण जे योगदान देतात, जसं अजित भाऊंचं मी नाव पुन्हा एकदा घेतलं, पण आहे खूप मोठं योगदान आहे आणि सरांना श्रेय जातं सगळं.